कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पंचतारांकित एमआयडीसी व एमआयडीसी या दोन्ही एमआयडीसीमध्ये गेल्या 2 महिन्यात 4 ते 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे। क्वालिटी कास्टिंग या कंपनीमध्ये सोमवारच्या सुट्टी दिवशी परप्रांतीय कामगार पासवान हा घाणी मिक्सर स्वच्छ करत असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला। त्याच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते। कागल पंचतारांकित एमआयडीसीत शेतकरी पॅकेजिंग या बॉक्स तयार करणाऱ्या कारखान्याच्या मशीनमध्ये अडकून सागर कांबळे वय वर्ष 38 या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला। तसेच याच एमआयडीसीत आरिफ काझी वय वर्ष 28 या कामगाराचा महालक्ष्मी फोरकास्ट या कंपनीमध्ये फाउंड्री कारखान्यात कास्टिंग मशीन मेंटेनन्सचं काम करत असताना अपघाती मृत्यू झाला। सदर घटनांमध्ये शिरोली एमआयडीसीत क्वालिटी कास्टिंग व कागल पंचतारांकित एमआयडीसीत महालक्ष्मी फोरकास्ट या दोन्ही कंपन्यांमध्ये सोमवारी सुट्टी दिवशी काम करत असताना कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यामुळे येथील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। आपल्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडून कामगारांच्या सुरक्षेचा अक्षरशः फज्जा उडवल्याचं दिसून येत आहे। वरील तिन्ही कंपन्यांवर कठोरातील कठोर कारवाई न केल्यास आपल्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा हिंदू भारतीय जनरल कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू सांगावकर यांनी दिला आहे। यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील शिंद्रे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी मागणीचं निवेदन कोल्हापूर जिल्हा कामगार सेनेच्या वतीनं माननीय डॉक्टर अभिजित अवसरे सहसंचालक साहेब औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग यांना देण्यात आलं। यावेळी तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, रिक्षा सेनेचे जिल्हा प्रमुख राजू जाधव, अवजड वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल पाटील, कामगार सेनेचे सागर साळुंके, उपजिल्हाध्यक्ष मोना पचवगुले, उपतालुका अध्यक्ष अप्पा कांबळे, शिवसहकार तालुका अध्यक्ष आनंदा शिंदे, दीपक गौड, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, तायप्पा कांदेकर, शुभम साजनीकर, दिगंबर पाटील व असंख्य शिवसैनिक कामगार सैनिक उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून स्नेहा मांगुरकर। इंडस्ट्रियली पैशाच्या जोरावर तर तुम्ही ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्या मालकाला मृत्यूस कारणीभूत म्हणून जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल का करतो असे शेकडो प्रश्न आम्ही त्यांना विचारणा झाले। आम्हाला अजून तरी समाधानकारक उत्तर मिळत नाही, पण त्यांच्याकडून एक आम्हाला आश्वासित करण्यात आलं की येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये तपास पारदर्शक करून अतिशय चांगल्या पद्धतीचा तपास केल्यानंतर संबंधित लोकांच्यावर जर चुकीच्या पद्धतीनं काय घडले असेल तर ते इंडस्ट्रियलिस्ट लोकांच्यावर मालकांच्यावर गुन्हे दाखल करणारच असा आम्हाला शब्द दिला। शब्द ऐकून आज तरी शिवसेना समाधानकारक आहे। जर शब्द या विभागानं पाळला नाही तर शिवसेना गप्प न बसता कामगारांना न्याय मिळावा यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढाई लढतो।